नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझं नाव माद्री राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमचं स्वागत करत आहे. आज जो आपल्या समोर व्याकरणचा धडा आलेला आहे त्याचं नाव काय आहे? विरामचिन्ह. काय आहे तिचं नाव? विरामचिन्ह. आणि या धड्याचं आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे? चला बघून घ्या. बघा, आता पहिला आपण बघणार आहे की विरामचिन्ह हे आहेत का आणि त्यांची परिभाषा किंवा कसं प्रमाणे ती लागणार आहे. तर चला बघून घ्या. भाषा में स्थान विशेष पर रुकने अथवा उतार चढ़ाव आदि दिखाने के लिए जिन चिन्हों का प्रयोग किया जाता है उन्हें ही विराम चिन्ह कहते हैं. भाषा किंवा स्थान किंवा विशेष रूपातून अथवा उतार किंवा चढाव आदी दाखवणारा कोणता चिन्हाचा प्रयोग आपण करत आहे त्यांना आपण विरामचिन्ह असंही म्हणतं. कळलं की नाही? हो, पुन्हा सांगू एकदा. चला नीटप्रमाणे ऐकून घ्या. भाषा या स्थानावर कोणताही विशेष रूपांचा अथवा उतार किंवा चढाव यांचा दिखाई देणारा किंवा बघणारा हा जे चिन्ह असतात त्यांचा प्रयोग बद्दल करणारा त्यांना आपण विरामचिन्ह असंही म्हणतं. कळलं की नाही? हो. जसं संशोधित परीक्षा पद्धति के अनुसार विराम चिन्ह पर निम्न प्रकार के प्रश्न पूछे जा सकते हैं. जसं की संशोधित परीक्षाबद्दल कोणताही पद्धतीच्या अनुसार बघा, संशोधित परीक्षा पद्धतीचे अनुसार विराम चिन्ह पर निम्नलिखित प्रकारचा प्रश्न विचारून जात आहे. जसं पहिला, परिच्छेद में प्रयुक्त विराम चिन्हों के नाम लिखिए. परिच्छेद म्हणजे आकलनमध्ये प्रयुक्त विराम चिन्हाचा तुम्हाला नाव लिहायचं आहे. दूसरा, विराम चिन्ह और उनके नामों की उचित जोडियां लगाइए. विराम चिन्ह आणि त्याचा नावाचा आपण उचित जोड्या लावायचा आहे. तीसरा, निम्नलिखित वाक्य में उचित विराम चिन्ह का उचित प्रयोग कीजिए. निम्नलिखित वाक्यातून उचित विराम चिन्हाचा आपल्याला उचित प्रयोग करायचा आहे. कळलं की नाही? हो. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा, आता आपण पाहणार आहे की विरामचिन्ह यांचे प्रकार. काय पाहणार आहे? विरामचिन्ह यांचे प्रकार आता आपण पाहणार आहे. तर पहिला काय आहे? पूर्णविराम. पहिला काय आहे तुमचा? पूर्णविराम. आणि हा पूर्णविरामचं चिन्ह आहे. नीटप्रमाणे ऐकून घ्या आणि बघून पण घ्या. हा पूर्णविरामचं चिन्ह आहे. प्रत्येक वाक्य की समाप्ति पर इस चिन्ह का प्रयोग किया जाता है. प्रत्येक वाक्यातील जेव्हा समाप्ती होऊन जात आहे त्याबद्दलही त्यांचा प्रयोग करून जात आहे. हा चिन्हाचा प्रयोग त्यासाठीही केलेले जात आहे. त्यांना आपण काय म्हणतात? पूर्णविराम असंही म्हणतं. कळलं की नाही? हो. आता आपण बघणार आहे उपविराम. दुसरा कोणता आहे तुमच्या? उपविराम आहे. दुसरा कोणता आहे? उपविराम आहे. उपविराम का प्रयोग संवाद लेखन, एकांकी लेखन या नाटक लेखन में वक्ता के नाम के बाद किया जाता है. उपविराम यांचा प्रयोग नीटप्रमाणे ऐकून घ्या. उपविराम यांचा प्रयोग संवाद लेखन, एकांकिक लेखन किंवा नाटक लेखन किंवा वक्ता यांचा बद्दलही करणारा आहेत. कळलं की नाही? जसं इथे उपविराम यांचं चिन्ह दिलेले आहे. तर उपविराम यांचा प्रयोग आपण कुठे करता? उपविराम यांचा प्रयोग आपण संवाद लेखन किंवा एकांकी लेखन किंवा नाटक लेखन हा वक्ताबद्दलही करणार आहे किंवा करत आहे. तिसरा आपण बघणार आहे अर्धविराम. पहिला आणि दुसरा आपण बघितले. आता आपण पाहणार आहे तिसरा अर्धविराम. तर अर्धविरामचं चिन्ह कसं आहे? इथे बघा, नीटप्रमाणे बघून घ्या इथे. आणि आता आपण पाहणार यांची परिभाषा. तर चला बघून घ्या. इसमें उपविराम से सभी कम, नीट प्रमाणे ऐकून घ्या. इसमें उपविराम से भी कम ठहराव होता है यदि खंड काव्य का आरंभ वरन, पर, परंतु, किंतु, क्योंकि, इसलिए, तो भी आदि शब्दों से हो तो उसके पहले इसका प्रयोग करना चाहिए. उदाहरण, बहुत देर हो गई है, अब चलना चाहूंगा, मैं बाजार गया पर दवा लेना भूल गया. तर याबद्दल मी पुन्हा सांगत आहे, तुम्ही नीटप्रमाणे ऐकून घ्या. जेव्हा तुम्ही ऐकणार तेव्हाही तुम्हाला लवकरच लवकर कळणार आहे. कळलं की नाही? हो. तर चला बघून घ्या. तर अर्धविराम यांचा प्रयोग कशासाठी होऊन जात आहे बघून घ्या. अर्धविराम यांचा प्रयोग यामध्ये उपविराम ते कोणताही ठराव होऊन जात आहे आणि त्या खंडकाव्यामध्ये आरंभ, वरण किंवा परत, परंतु, किंतु, क्योंकि, इसलिए हा सगळं जे शब्दाचा प्रयोग आपण करत आहे तर यांचा प्रयोग करण्यासाठी जे चिन्हाचा प्रयोग आपण करत आहे त्यांना आपण अर्धविराम असंही म्हणतो. जसे इथे उदाहरण दिलेले आहे, नीटप्रमाणे बघून घ्या.
बहुत देर हो गई है, खूपच देर झालेली आहे. तर याप्रमाणे इथे चिन्हाचा प्रयोग केलेला आहे. अब चलना चाहूंगा, आता मी चलणार आहे. तर याबद्दल असंही परिवर्तन करून जात आहे. इथे बघा, मैं बाजार गया पर दवा लेना भूल गया. मी बाजारातच गेला परंतु मी दवा लावायला भूललेला, विसरलं. तर याप्रमाणे तुम्ही बघणार की हा ते शब्द जोडून जात आहे किंवा यांच्याबद्दल कशाप्रमाणे हा चिन्हाचा प्रयोग करत जात आहे. कळलं की नाही? हो. तर चला अजून बघून घ्या. इथे बघा, आता आपण पाहणार आहे अल्पविराम. आता कोणता प्रकार आहे? अल्पविराम. इसमें बहुत कम ठहराव होता है. त्याबद्दल खूपच कमी ठहराव होत आहे, म्हणजे खूपच कमी त्या ठहराव होऊन जात आहे. त्याबद्दल जसे त्यांचं उदाहरण आता आपण पाहणार आहे. मैंने बाजार से शक्कर, चावल, मिठाई व अमरूद लाए. मीनी बाजारातून शक्कर, चावल, मिठाई आणि अमरूद आणलेला आहे. तर याप्रमाणे तुम्ही इथे बघणार कोणताही शब्द किंवा कोणताही नाव किंवा कोणताही असा शब्द त्यांचा ठराव खूपच कमी होता, त्याबद्दल अर्धविराम यांचा प्रयोग करून जात आहे. कळलं की नाही? हो. आता आपण बघणार आहे प्रश्नबोधक. आता आपण काय पाहणार आहे? प्रश्नबोधक बघणार आहे. तर प्रश्नबोधक यांचं चिन्ह कशाप्रमाणे दिलेले आहे? यांचं चिन्ह अशाप्रमाणे दिलेले आहेत. बघा, वक्ता जब किसी प्रश्न पूछता है, वक्ता म्हणजे वक्ता जब कोणालाही प्रश्न विचारते, वक्ता जर कोणालाही प्रश्न विचारते तब लिखित भाषा में वाक्य के अंत में प्रश्नबोधक चिन्ह का प्रयोग करते हैं. नीटप्रमाणे ऐकून घ्या. जेव्हा नाही कळणार तेव्हा तुम्ही पुन्हा विचारू शकता. कळलं की नाही? हो. नीटप्रमाणे ऐकून घ्या. जेव्हा वक्ता कोणताही प्रश्न पूछवत म्हणजे विचारत आहे किंवा लिहत आहे, त्या भाषाचा वाक्यात ते अंत म्हणजे प्रश्नबोधक चिन्ह यांचा असा प्रयोग करून जात आहे. जसं उदाहरण, तुम क्या कर रहे हो? तुम्ही काय करत आहे? उदाहरण काय आहे? तुम्ही काय करत आहे? तर याप्रमाणे यांना आपण प्रश्नवाचक चिन्ह असंही म्हणतं. आता तुमच्याकडे आहे विस्मयादी बोधक. आता आपण काय पाहणार आहे? विस्मयादी बोधक यांचं चिन्ह पाहणार आहे. यांचं चिन्ह बघा, तुम्ही किस्सा दिलेले आहे. आता इथे विस्मय, हर्ष, शोक, घृणा, प्रेम आदि भाव को प्रकट करने वाले. नीटप्रमाणे ऐकून घ्या. विस्मय, हर्ष, शोक, घृणा, प्रेम हा सगळं जे भाव प्रकट करत आहे त्याबद्दल विस्मयादी बोधक यांचं चिन्हाचा प्रयोग करते. बघा, शब्दों का आगे का प्रयोग होता है. या शब्दांचा आगे म्हणजे खूपच मागे यांचा प्रयोग करून जात आहे. जसं उदाहरण, छी इतनी गंदी जगह है. आपण काय बोलतात? छी. आणि आपल्याला कधी असं वाटत का की आपल्याला कोणताही कापडे, जसं तुम्हाला ना कोणती कपडे, वस्त्र आवडते, त्याबद्दल तुम्ही आपल्या आई किंवा बाबा बरोबर बाजारात जाते, परंतु तुम्हाला कपडे आवडते, तुम्ही कसं बोलता? आईला किती चांगलं आहे, किती चांगलं कपडे आहे, मला हे हवे. तर याप्रमाणे जे शब्द आपल्याला आनंदी होऊन आपण बाहेर काढतात त्याबद्दल त्यांचा जे उपयोग करत आहे त्यांना आपण विस्मयादी असं म्हणतात चिन्ह. जसे यांचं चिन्ह असं प्रमाणे दिलेले जात आहे. कळलं? हो. आता आपण पाहणार आहे योजक चिन्ह. काय पाहणार आहे? योजक चिन्ह पाहणार आहे. आणि योजक चिन्हाच्या इथे बघा यांचं चिन्ह आहे. द्वंद्व समास के दो पदों के बीच सहचर शब्दों के बीच प्रयोग. आणि इथे यांचा प्रयोग कशासाठी होत आहे? द्वंद्व समास यांच्या जे पद आहे त्यांचा बीच म्हणजे त्यांचा मध्यमणे आणि सहचर शब्दांचा प्रयोग करून जात आहे. नीटप्रमाणे ऐकून घ्या. पुन्हा सांगत आहे मी. द्वंद्व समाजातून जे मध्यातून द्वंद्व समाजांची पदाचं मध्यातून सहचर शब्द यांचा बीजाचा प्रयोग करून जात आहे त्यांना आपण योजक चिन्ह असंही म्हणतं. जसे उदाहरण, मुझसा रोना धोना. उदाहरण बघा, मुझसा आणि इथे यांचा प्रयोग केलेले आहे आणि रोना धोना इथे यांचा प्रयोग केलेले आहे. तर याप्रमाणे यांना आपण काय म्हणतात? योजक चिन्ह असंही म्हणतं. कळलं की नाही? हो. आता आपण पाहणार आहे निर्देशक चिन्ह. काय पाहणार आहे? निर्देशक चिन्ह. तर यांचा उपयोग कशासाठी होऊन जात आहे किंवा आपण कशासाठी करणार आहे ते आता आपण पाहणार आहे. बघा, ये चिन्ह योजक चिन्ह से थोड़े बड़े आकार में होता है. हा जे चिन्ह आहे ते योजक चिन्हाचं खूपच थोडे प्रमाणे आकारातून होत आहे. जसे उदाहरण, गांधी जी का मानना था अहिंसा के बल पर ही हमें आजादी मिलेगी. गांधीजी यांचा म्हणण होता किंवा मांडणार होता की अहिंसाबद्दल ही आपल्याला बल भेटणार आहे किंवा आजादी भेटणार आहे. तर याप्रमाणे इथे गांधीजी यांचं म्हणण होता की अहिंसाबद्दल ही आपल्याला आजादी भेटणार आहे. तर असा यांचं उदाहरण आहे आणि असा या निर्देशक चिन्हाचा प्रयोग आपण आपल्या वाक्यात केलेले जात आहे. कळलं की नाही? हो. तर अजून काय आहे बघून घ्या.
आता बघा, आता आपण पाहणार आहे उद्धरण चिन्ह. काय पाहणार आहे? उद्धरण चिन्ह. तर उद्धरण चिन्ह यांचा प्रकार किंवा यांच्या प्रमाणे आपण काय पाहणार आहे बघून घ्या. उद्धरण चिन्ह त्यांचा प्रकार तुम्ही बघून घ्या आणि त्यांचं चिन्ह बघून घ्या कसा प्रमाणे दिलेले जात आहे. जब वक्ता किसी अन्य व्यक्ति के कथन को उद्धृत करता है तो उस उद्धृत कथन को लिखित भाषा में उद्धरण चिन्हों से अंतर्गत दिखाया जाता है. इसके दो प्रकार है, इकहरा उद्धरण चिन्ह आणि दोहरा उद्धरण चिन्ह. बघा, उद्धरण चिन्ह काय आहे? जेव्हा वक्ता कोणताही अन्य व्यक्तीचा कथन उद्घुत करत आहे, ते उद्घुत कथन जे लिहित भाषातून उद्धरण चिन्हाचा अंतर्गत दाखवत आहे, यांचा दोन प्रकार आहे, इकहरा उद्धरण चिन्ह आणि दोहरा उद्धरण चिन्ह. यांचा दोन प्रकार दिलेले आहे, इकहरा उद्धरण चिन्ह आणि दुसरा जे आहे दोहरा उद्धरण चिन्ह. तर याबद्दल इथे जे पहिला आहे आणि इथे दुसरा आहे आणि यांचा प्रयोग असासाठी केलेले जात आहे. आता आपण पाहणार आहे लाघव चिन्ह. काय पाहणार आहे? लाघव चिन्ह पाहणार आहे. बघा, बड़े अंशों को जब संक्षेप में लिखा जाता है, जेव्हा आपण मोठ्या जे शब्द आहे जेव्हा त्यांना आपण संक्षेपमध्ये लिहिता त्यांना आपण लाघव चिन्ह यांचा प्रयोग करत आहे. त्याबद्दल त्यांच्या चिन्हाचे आपण लाघव चिन्ह यांचा प्रयोग करत आहे. जसं उदाहरण प्रोफेसरच्या पो आणि याचं उदाहरण बद्दल आपण पाहणार की प्रोफेसर यांचा पो, तर याबद्दल असंही होऊन जात आहे. आता आपण पाहणार आहे विवरण चिन्ह. काय पाहणार आहे? विवरण चिन्ह पाहणार आहे. बघा, इसका प्रयोग वाक्यांशों के बारे में कोई सूचना, निर्देश या विवरण आदि देना होता है, तब विवरण चिन्ह का प्रयोग होता है. उदाहरण, इस दोहे का अर्थ नीचे दिया जा रहा है. यांचा विवरण चिन्ह यांचा प्रयोग वाक्यांशात खूपच प्रमाणे सूचना किंवा निर्देश किंवा विवरण यातून देत आहे, तेव्हा विवरणचा प्रयोग चिन्ह होऊन जात आहे. उदाहरणाबद्दल तुम्ही सांगणार आहे, इस दोहे का अर्थ नीचे दिया जा रहा है. तर याबद्दल या विवरण चिन्हाचा प्रयोग अशासाठी केलेले जात आहे. कळलं? हो. तर चला अजून काय आहे बघून घ्या. जसं की इथे तुम्हाला काही प्रश्न किंवा उत्तरे मी दिलेले आहे, तर तुम्ही बघून घ्या. आवश्यक विरामचिन्हाचा जोडकं पुन्हा लेखन करो. अश्विन ने पूछा, अक्षय क्या तुम मुझे एक कलम दोगे? अक्षय ने उत्तर दिया, नहीं मेरे पास सिर्फ एक कलम है. तर याबद्दल तुम्हाला जे शब्द किंवा जे चिन्ह आहे ते जोडून करायचे आहे. बघा, अश्विन ने पूछा अक्षय क्या तुम मुझे एक कलम दोगे? प्रश्नवाचक आणि इथे काय दिलेलं आहे? अजून दिलेलं आहे. बघा, अक्षय ने उत्तर दिया, नहीं मेरे पास सिर्फ एक कलम है. तर याबद्दल जेव्हा तुम्ही इथे बघणार की इथे चिन्ह नाही लागलेलं होतं तर आपल्याला नाही ठाऊक होतं तर की कुठे थांबायचं कुठे नाही, आणि जेव्हा इथे लागला तर आपण माहित झाला की आपल्याला इथे थांबायचं आहे. दुसरा, साबिरा ने सबीना से पूछा तुम्हारे बस्ते में क्या क्या है? सबीना ने उत्तर दिया, मेरे बस्ते में कलम, किताबें और पेंसिल आदि है. तर याबद्दल यांचं उत्तर बघूया. साबिरा ने सबीना से पूछा तुम्हारे बस्ते में क्या क्या है? सबीना ने उत्तर दिया, मेरे बस्ते में कलम, किताबें, पेंसिल आदि है. तर याप्रमाणे इथे यांचा असं दिलेलं आहे. ताजमहल देखकर विवेक ने कहा, अरे वाह कितना सुंदर दृश्य है. ताजमहल देखकर विवेक ने कहा, अरे वाह कितना सुंदर दृश्य है. तर याप्रमाणे इथे अजून काय लागलेले आहे ते तुम्ही बघून घ्या. चौथा, रमेश ने सुरेश से कहा चलो हम घर चले. सुरेश ने कहा नहीं पहले मुझे बाजार जाना है. रमेश याने सुरेशला म्हणाले की आता आपल्याला बाजारातून जायला आहे. त्याने म्हणाले की नाही आता पहिला मला बाजाराला जायचं आहे. तर रमेश ने सुरेश से कहा चलो हम घर चले. सुरेश ने कहा नहीं पहले मुझे बाजार जाना है. तर याबद्दल असंही परिवर्तन होऊन जात आहे. तर आज आम्ही काय शिकलो? आज आम्ही शिकलो की कशाप्रमाणे हा जे चिन्ह आहे त्यांचा प्रयोग आपल्या भाषासाठी किती उपयोगी आहे. जेव्हा हा चिन्हाचा प्रयोग आपण नाही करत आहे त्याबद्दल आपल्याला काही समजत नाही आहे किंवा काही ठाऊक नाही की आपण त्यांचा प्रयोग कुठे थांबायचा किंवा त्यांच्या प्रयोगासाठी आपल्याला किती परिश्रमी भेटणार आहे ते पण आपण नाही बदलत. आणि याप्रमाणे आपण बघितले की त्यांचा प्रयोग करण्यासाठी आपल्याला किती थांबायचं आहे किंवा त्यांचा प्रयोग नाही आहे आपल्या भाषातून तर आपल्या भाषा निश्चित रूपातून नाही होणार. जेव्हा आपण कोणाला प्रश्न विचारते त्याबद्दल कोणतं चिन्ह लागते, जेव्हा आपण खूपच सुखी आनंदी होते त्याबद्दल कोणता हा जे चिन्ह लावत आहे, तर हा सगळं तुम्हाला कुठून भेटत आहे? हा सगळं तुम्हाला आस विद्यालय बरोबर भेटत आहे. तर आस विद्यालय एक असा विद्यालय आहे जे तुमच्यासाठी कुठेही तुम्ही बसून त्यांचं ज्ञान घेत आहे आणि ज्ञानबद्दल तुम्ही हे पण घेत आहे की कशाप्रमाणे ते ज्ञानाचा प्रसार तुमचा जीवनात आलेला आहे आणि पसरलेली आहे. तर याप्रमाणे मी तुम्हाला सांगत आहे की आस विद्यालय बरोबर जे एनी टाइम एनीवेअर स्कूल आहे ते कुठूनही बसून तुम्ही त्यांचं ज्ञान घेऊ शकतात आणि लोकांना पण
करू शकतात. कळलं की नाही? हो. आणि याबद्दल तुम्हाला मी सांगत आहे, की यांचं ज्ञान करा. एकही विषयी नंतर नाही. हे पूर्ण विषय तुम्हाला शिकवणार आहे. हिंदी, मराठी, इंग्रजी, गणित, सामान्य ज्ञान, भूगोल, इतिहास सगळं तुम्हाला व्यवस्थित नीटप्रमाणे तुम्ही यांना ऐकू शकतो आणि तुमचा मार्ग शोधून शकतो. कळलं की नाही? हो. धन्यवाद.